सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा बिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मीनिंग्स आणि जे पण सेंटेन्सेस दिले त्या सेंटेन्सेसचं मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा तो आहे डेलिव्ह. DELVE काय होतं, त्याचं प्रोनाऊन्स कसं करायचं आहे DELVE ला डेलिव्ह. ओके, डेलिव्ह असं प्रोनाऊन्स करायचं आहे DELVE ला. सो मिनिंग काय आहे डेलिव्हचं? रीच इनसाइड अ रिसेप्टिकल अँड सर्च फॉर समथिंग, म्हणजेच काय करणे, शोध घेणे. ओके, जसं इथे हिंदीमध्ये दिलेलं आहे डेलिव्हचं मिनिंग काय होते, खोजना. मराठीमध्ये काय म्हणतो आपण की शोध घेत आहे किंवा चौकशी करत आहे. याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे, डेलिव्ह असा वर्ड आहे. सो इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डेलिव्हचं रीच इनसाइड अ रिसेप्टिकल अँड सर्च फॉर समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं खोजना. मराठीमध्ये डेलिव्हचं मिनिंग होतं शोध घेणे, चौकशी करणे, तपासणे आणि धुंडाळणे. सो मराठीमध्ये डेलिव्हचं मिनिंग काय होतं, शोध घेणे, चौकशी करणे, तपासणे आणि धुंडाळणे. ओके, सो सिनोनिम्स काय आहेत डेलिव्हचे? रुमेज, अराउंड इन, सर्च, थ्रू आणि हंट थ्रू. ओके, सिनोनिम्स काय आहेत मग डेलिव्हचे? रुमेज, अराउंड इन, सर्च, थ्रू आणि हंट थ्रू. सेंटेन्स काय दिलेला आहे? सो इट्स नॉट ऑलवेज अ गुड आयडिया टू डेलिव्ह टू डीपली इनटू समवन्स पास्ट. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, एखाद्याच्या भूतकाळाचा जास्त शोध घेणे नेहमीच योग्य नसते. सो इथे डेलिव्ह म्हणजे यूज करण्यात आलेला आहे शोध घेणे. ओके, पास्ट म्हणजे काय आहे तर भूतकाळ. एखाद्याचा भूतकाळ जो आहे त्याला काय म्हटलं जातं, पास्ट असं म्हटलं जातं. सो इथे डेलिव्ह म्हणजे यूज करण्यात आलेला आहे शोध घेणे म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे इम्पिंज. IMPINGE, इम्पिंज. इम्पिंज. सो इम्पिंजचं मिनिंग होतं हॅव अन इफेक्ट ऑर इम्पॅक्ट स्पेशली अ निगेटिव्ह वन. म्हणजेच काय तर एक नकारात्मक प्रभाव जो असतो त्याला काय म्हटलं जातं, इम्पिंज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो इंग्लिशमध्ये मिनिंग आहे इम्पिंजचं हॅव अन इफेक्ट ऑर इम्पॅक्ट स्पेशली अ निगेटिव्ह वन, म्हणजेच नकारात्मक. हिंदीमध्ये मिनिंग होतं इम्पिंजचं प्रभावित करणार. मराठीमध्ये काय मिनिंग होतं, नकारात्मक प्रभाव पाडणे, आदळणे, धडकणे. हा सुद्धा काय आहे, इम्पॅक्ट आहे आणि घुसणे. ओके, सो इम्पिंजचं मराठीमध्ये मिनिंग होतं नकारात्मक प्रभाव पाडणे, आदळणे, धडकणे आणि घुसणे. सिनोनिम्स आहेत अफेक्ट, हॅव अन इफेक्ट ऑन आणि इन्फ्लुएन्स. सिनोनिम्स काय आहेत इम्पिंजचे? अफेक्ट, हॅव अन इम्पॅक्ट ऑन आणि इन्फ्लुएन्स. सेंटेन्स काय आहे, शी डिडंट अलाउ हर पर्सनल प्रॉब्लेम्स टू इम्पेज ऑन हर वर्क. सेंटेन्सचा अर्थ होतो तिने तिच्या वैयक्तिक समस्यांचा कामावर परिणाम होऊ दिला नाही. सो इथे इम्पिंज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. मराठीमध्ये मिनिंग काय घेण्यात आलेला आहे, परिणाम होऊ दिला नाही म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ट्रेंचंट. ट्रेंचंटचं मिनिंग काय आहे? सो TRENCHANT ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, ट्रेंचंट. ट्रेंचंटचं मिनिंग होतं विगरस और इन्सिसिव्ह इन एक्सप्रेशन और स्टाईल. विगरस और इन्सिसिव्ह इन एक्सप्रेशन और स्टाईल म्हणजेच काय होतं तर कटू. आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तीक्ष्ण. ओके, तीक्ष्ण आहे किंवा प्रभावशाली आहे, प्रभावी आहे, याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ट्रेंचंट. सो ट्रेंचंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे विगरस और इन्सिसिव्ह इन एक्सप्रेशन और स्टाईल. हिंदीमध्ये मिनिंग होतं कटू. मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तीक्ष्ण.
प्रभावशाली आणि प्रभावी. सो सिनोनिम्स आहेत रेपर लाईक, RAPIER रेपर लाईक आणि विगरस. सिनोनिम्स आहेत फ्रेंचचे रेपर लाईक आणि विगरस, आणि अँटोनिम्स काय आहेत डल आणि सॉफ्ट. सो सेंटेन्स आहे ही वॉज शॅटर्ड अँड बिविल्डर्ड बाय दिस ट्रेंचंट क्रिटिसिझम. सेंटेन्सचा अर्थ होतो अशा बोचऱ्या टीकेमुळे. क्रिटिसिझम काय होतं? क्रिटिसिझम म्हणजे होते टीका. अशा बोचऱ्या टीकेमुळे तो पार मानसिकरित्या खचला आणि भांबावून गेला. ओके. सो शॅटर्ड म्हणजे काय होतं? शॅटर्ड म्हणजे होतं खचला आणि भांबावून गेला म्हणून. आणि इथे ट्रेंचंट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बोचऱ्या. ओके. काय आहे सेंटेन्स? ही वॉज शॅटर्ड अँड बिविल्डर्ड बाय दिस ट्रेंचंट क्रिटिसिझम. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? अशा बोचऱ्या टीकेमुळे तो पार मानसिकरित्या खचला आणि भांबावून गेला. म्हणजेच काय तर ट्रेंचंटचा अर्थ इथे घेण्यात आलेला आहे बोचऱ्या, आणि शॅटर्ड अँड बिविल्डर्डचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे? खचला आणि भांबावून गेला. क्रिटिसिझम म्हणजे होते टीका. नेक्स्ट वर्ड आहे रिप्युडिएट. रिप्युडिएटचं मिनिंग होतं रिफ्यूज टू ऍक्सेप्ट ऑर बी असोसिएटेड विथ. म्हणजेच काय करणे तर नाकारणे किंवा अस्वीकार करणे, त्याचं खंडन करणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे रिप्युडिएट. सो रिप्युडिएटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं रिफ्यूज टू ऍक्सेप्ट ऑर बी असोसिएटेड विथ. हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्वीकार करणार. मराठीमध्ये मिनिंग काय होतं रिप्युडिएटचं? नाकारणे, खंडन करणे आणि अस्वीकार करणे. तर मराठीमध्ये मिनिंग होतं रिप्युडिएटचं खंडन करणे, नाकारणे आणि अस्वीकार करणे. सिनोनिम्स काय आहेत? रिप्युडिएटचे सिनोनिम्स आहेत रिजेक्ट, रिनाउन्स आणि अबंडन. रिजेक्ट, रिनाउन्स आणि अबंडन हे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्सेप्ट, अफर्म आणि एम्ब्रेस. ऍक्सेप्ट, अफर्म आणि एम्ब्रेस हे आहेत अँटोनिम्स रिप्युडिएटचे. सेंटेन्स आहे शी हॅड रिप्युडिएटेड पॉलिसीज असोसिएटेड विथ प्रिव्हियस पार्टी लीडर्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तिने पक्षाच्या पूर्वीच्या नेत्यांशी संबंधित धोरणे नाकारली आहेत. ओके. जे पॉलिसीज आहे, पॉलिसीज म्हणजे होते धोरणे. ओके. आणि इथे रिप्युडिएटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे नाकारली आहेत म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॉम. POMP, पॉम. पॉमचं मिनिंग होतं सेरेमनी अँड स्प्लेंडिड डिस्प्ले स्पेशली ॲट अ पब्लिक इव्हेंट. म्हणजेच काय तर वैभव, थाटमाट, ऐट जे असते त्याला काय म्हटलं जातं? पॉम्प असं म्हटलं जातं. ओके. भव्यता, ऐट, थाटमाट याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं पॉम्प. सो पॉम्पचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सेरेमनी अँड स्प्लेंडिड डिस्प्ले स्पेशली ॲट अ पब्लिक इव्हेंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं वैभव. मराठीमध्ये काय होतं? थाटमाट, भव्यता, ऐट आणि डामडौल. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पॉम्पचं थाटमाट, भव्यता, ऐट आणि डामडौल. सिनोनिम्स आहेत सेरेमनी, ग्रँड्युअर आणि पेजंट्री. सिनोनिम्स काय आहेत? सेरेमनी, ग्रँड्युअर आणि पेजंट्री. आणि अँटोनिम्स काय आहेत? सिम्प्लिसिटी आणि सेव्हिरिटी. सिम्प्लिसिटी आणि सेव्हिरिटी हे अँटोनिम्स आहेत पॉम्पचे. सेंटेन्स आहे द कोरोनेशन वॉज कंडक्टेड विथ ग्रेट पॉम्प. सेंटेन्सचा अर्थ होतो राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सो इथे पॉम्प म्हणजे यूज करण्यात आलेला आहे थाटामाटात. आणि कोरोनेशन म्हणजे काय होतं तर कोरोनेशन म्हणजे होतं राज्याभिषेक. ओके. नेक्स्ट वर्ड आहे सन्ड्री. SUNDRY, सन्ड्री. सन्ड्रीचं मिनिंग आहे ऑफ व्हेरियस काइंड्स आणि सेव्हरल. ऑफ व्हेरियस काइंड्स आणि सेव्हरल हे इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सन्ड्रीचं. हिंदीमध्ये म्हटलं जातं विविध. ओके. आणि मराठीमध्ये काय होतं? नानाविध, किरकोळ किंवा विविध सुद्धा म्हटलं जातं. आणखी काय तर वेगवेगळा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सन्ड्रीचं नानाविध, किरकोळ किंवा विविध आणि वेगवेगळा. सिनोनिम्स आहेत व्हेरियस, व्हॅरिड आणि मिसलेनियस.
सिनोनिम्स काय आहेत सन्ड्रीचे? व्हेरियस, व्हॅरिड आणि मिसलेनियस. आणि अँटोनिम्स आहेत अलाइक, आयडेंटिकल आणि लाईक. अलाइक, आयडेंटिकल आणि लाईक. सेंटेन्स आहे दिस क्रीम कॅन बी यूज टू ट्रीट सन्ड्री मायनर इंजुरीज. सेंटेन्सचा अर्थ होतो हे क्रीम विविध किरकोळ जखमांवर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तर इथे सन्ड्री म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विविध म्हणून. ओके. आणि मायनर इंजुरीज म्हणजेच काय होतं तर किरकोळ जखम. नेक्स्ट वर्ड आहे सिंटिलेट. SCINTILLATE ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? सिंटिलेट. सिंटिलेट. सो सिंटिलेटचं मिनिंग होतं इमिट फ्लॅशेस ऑफ लाईट आणि स्पार्कल. इमिट फ्लॅशेस ऑफ लाईट अँड स्पार्कल म्हणजे काय होतं तर लखलखणे किंवा चमकणे. ओके. लखलखणे किंवा चमकणे हे मराठीमध्ये मिनिंग होतं सिंटिलेटचं. आणि इंग्लिशमध्ये काय आहे? इमिट फ्लॅशेस ऑफ लाईट आणि स्पार्कल. हिंदीमध्ये मिनिंग होतं चमकणं आणि मराठीमध्ये काय होतं? चमकणे, लुकलुकणे आणि झगमगणे. सिनोनिम्स आहेत सिंटिलेटचे स्पार्क, स्पार्कल आणि शाईन. स्पार्क, स्पार्कल आणि शाईन सिनोनिम्स आहेत सिंटिलेटचे. आणि अँटोनिम्स आहेत डार्क आणि डीप. सो सेंटेन्स काय आहे? द डायमंड रिंग सिंटिलेटेड इन द सनलाइट. द डायमंड रिंग सिंटिलेटेड इन द सनलाइट. याचा अर्थ होतो हिऱ्याची अंगठी सूर्यप्रकाशात लखाकत होती. सो इथे सिंटिलेटेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे लखाकत होती. ओके. लखलखणे. नेक्स्ट वर्ड आहे एनल्ड. ANNULLED म्हणजे काय होते? एनल्ड. सो एनल्डचं मिनिंग आहे डिक्लेअर इनव्हॅलिड अँड ऑफिशियल ॲग्रीमेंट, डिसिजन ऑर रिझल्ट. म्हणजेच काय करणे तर एखादा ऑफिशियल ॲग्रीमेंट आहे, डिसिजन आहे किंवा रिझल्ट आहे त्याला काय करणे? अवैध ठरवणे. ओके. अवैध ठरवणे किंवा त्याला रद्द करणे याला म्हटलं जातं अनल्ड. सो अनल्डचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये डिक्लेअर इनव्हॅलिड अँड ऑफिशियल ॲग्रीमेंट, डिसिजन ऑर रिझल्ट. हिंदीमध्ये मिनिंग होता रद्द करणं. मराठीमध्ये काय होतं? रद्द करणे, अवैध ठरवणे किंवा रद्दबताल ठरवणे. ओके. सो मराठीमध्ये मिनिंग होता अनल्डचा रद्दबताल ठरवले, रद्द करणे आणि अवैध. सिनोनिम्स आहेत डिक्लेअर इनव्हॅलिड, नलिफाय आणि इनव्हॅलिडेट. सिनोनिम्स काय आहेत अनल्डचे? डिक्लेअर इनव्हॅलिड, नलिफाय आणि इनव्हॅलिडेट. आणि अँटोनिम्स आहेत अलाउड, अप्रूव्ड आणि ऑथोराइज्ड. अलाउड, अप्रूव्ड आणि ऑथोराइज्ड हे अनल्डचे अँटोनिम्स आहेत. ओके. सेंटेन्स काय आहे? हिज सेकंड मॅरेज वॉज अनल्ड बिकॉज ही नेव्हर डिवोर्स्ड हिज फर्स्ट वाईफ. सेंटेन्सचा अर्थ होतो त्याचा दुसरा विवाह रद्द ठरवण्यात आला कारण त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. ओके. तर इथे अनल्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे रद्द ठरवण्यात. ओके. आणि डिवोर्स म्हणजे काय होतं तर घटस्फोट. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इन्फ्यूज. INTHUSE. इन्फ्यूज. इन्फ्यूजचं काय आहे? ENTHUSE ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? इन्फ्यूज. सो इन्फ्यूजचं मिनिंग होतं से समथिंग दॅट एक्सप्रेसेस वन्स ईगर एन्जॉयमेंट, इंटरेस्ट ऑर अप्रुव्हल. मिनिंग काय आहे इन्फ्यूजचं? से समथिंग दॅट एक्सप्रेसेस वन्स ईगर एन्जॉयमेंट, इंटरेस्ट ऑर अप्रुव्हल. सो हिंदीमध्ये मिनिंग काय होतं इन्फ्यूजचं? अति उत्साहित करणं. मराठीमध्ये काय मिनिंग होतं? उत्साहित होणे. उत्साहित करणे, रस घेणे, प्रशंसा करणे आणि अति उत्साहाने व्यक्त होणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इन्फ्यूजचं उत्साहित होणे, उत्साहित करणे, रस घेणे, प्रशंसा करणे आणि अति उत्साहाने व्यक्त होणे. सिनोनिम्स आहेत रेव, बी इंथुसियास्टिक आणि गश.
रेव, बी इंथुसियास्टिक आणि गश हे सिनोनिम्स आहेत इन्थ्यूजचे. सेंटेन्स काय आहे? अ गुड रिटेलर विल एन्थ्यूज हिज स्टॉक अँड टेम्प्ट यू टू ट्राय न्यू फूड्स. सेंटेन्सचा अर्थ होतो चांगला दुकानदार आपल्याकडील मालाचे इतक्या उत्साहाने वर्णन करतो की तुम्हाला नवीन पदार्थ ट्राय करण्याचा मोह होतो. सो इथे एन्थ्यूज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उत्साहाने वर्णन करतो म्हणून. ओके, लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा काय आहे? सो तो आहे प्रोव्हिनन्स. PROVENANCE प्रोव्हिनन्स. सो प्रोव्हिनन्सचं मिनिंग होतं द प्लेस ऑफ ओरिजिन ऑर अर्लिएस्ट नोन हिस्ट्री ऑफ समथिंग. म्हणजेच काय? तर हिंदीमध्ये होतं उत्पत्ती, मराठीमध्ये काय होतं की जे उगमस्थान असतं, ओके, किंवा उत्पत्तीचं स्थान असतं, उत्पत्तीचं ठिकाण असतं, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? प्रोव्हिनन्स. सो प्रोव्हिनन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे द प्लेस ऑफ ओरिजिन ऑर अर्लिएस्ट नोन हिस्ट्री ऑफ समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं उत्पत्ती, मराठीमध्ये मिनिंग होतं उगमस्थान, उत्पत्तीचे ठिकाण आणि एखाद्या गोष्टीचा सर्वात जुना इतिहास. ओके, सो मराठीमध्ये काय होतं? प्रोव्हिनन्सचं मिनिंग एखाद्या गोष्टीचा सर्वात जुना इतिहास, उगमस्थान आणि उत्पत्तीचे ठिकाण. सिनोनिम्स आहेत प्रोव्हिनन्सचे ओरिजिन, सोर्स आणि प्लेस ऑफ ओरिजिन. ओरिजिन, सोर्स आणि प्लेस ऑफ ओरिजिन हे सिनोनिम्स आहेत प्रोव्हिनन्सचे. सेंटेन्स काय आहे? द प्रोव्हिनन्स ऑफ द पेंटिंग्स इज अननोन. सो सेंटेन्सचा अर्थ होतो या चित्राचे मूळ स्थान अज्ञात आहे. तर इथे प्रोव्हिनन्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मूळ स्थान म्हणून. सो मूळ स्थान सुद्धा तुम्ही यूज करू शकता प्रोव्हिनन्सच्या ठिकाणी. सो परत एकदा वाचून घ्या. जे पण काही हार्ड आहे, हार्ड वर्ड जसे आहे, काही प्रोनाऊन्सिएशन करायला हार्ड आहे, सो मी तुम्हाला ते मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. सो ते एकदा लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला इझी पडेल. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक मिळून जाणार, डिस्क्रिप्शनमध्ये इथलं तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल फ्रेंड. थँक्यू.